हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे प्रसादाचा शिरा. ही रेसिपी चवदार तर आहेच, पण बनवायला खूपच सोपी अशी रेसिपी आहे. कोणत्याही पूजेला गेल्यानंतर हमखास खायला मिळतो असा हा पदार्थ आहे आणि तुम्हा सर्वांचा आवडता देखील असेल. आपण खूपदा ट्राय देखील केला असेल घरामध्ये. चला तर मग आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा. शिरा म्हटला तर प्रमाण अगदी तंतोतंत जुळायला हवं. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे साहित्यामध्ये मी 1 वाटी रवा, पाव वाटी साखर, जेवढा रवा तेवढंच साजूक तूप, साधारण 1 केळ्याचे काप, चिमूटभर वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स किसून घेतलेले आहेत. एकीकडे मी अर्धा वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी असे मिश्रण घेऊन ते गरम करायला ठेवले आहे. म्हणजे साधारण दूध आणि पाण्याचं प्रमाण हे 1 वाटी व्हायला पाहिजे. सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवली आणि कढई थोडी गरम झाली की त्यात 1 चमचा साजूक तुपात किसलेले ड्रायफ्रूट्स हे भाजून घेतले होते. ड्रायफ्रूट्समध्ये मी प्रामुख्याने काजू, बदाम आणि अक्रोड घेतलं होतं. आता हे ड्रायफ्रूट्स लालसर झाल्यानंतर त्याच कढईमध्ये 1 वाटी तूप ॲड केलं. तूप साधारण वितळलं की त्यात केळ्याचे काप चांगले फ्राय करून घेतले. केळ्याचे काप तुम्ही जर तेलात फ्राय केलं तर त्या शिऱ्याला असं विशिष्ट वास येत नाही. जेव्हा तुम्ही नॉर्मली जर समजा केळी वरून टाकली शिऱ्यामध्ये तर तुम्ही बघू शकता की असं एक विशिष्ट प्रकारचा वास त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतो आणि ती केळी काळीसुद्धा पडतात. म्हणूनच ती प्रॉपर ह्या तुपामध्ये तुम्ही चांगलं फ्राय करून घ्यायची केळी. आणि केळ्याचे काप फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग तुम्ही रवा ॲड करू शकता. आता तुम्ही इथे बघू शकता केळ्याचे काप फ्राय झालेले आहेत आणि त्यातच मी रवा घेतला आहे आणि हा रवा तुपात खरपूस भाजून घेतलेला आहे. रवा छान फुलला की मग त्यात आपण घेतलेलं पाणी आणि दुधाचं मिश्रण हळूहळू ॲड करत जायचं. हे मिश्रण अगदी थोडं थोडं ॲड करायचं आहे जेणेकरून ते तुमच्या हातावर उडणार नाही किंवा वाफेने हातसुद्धा भाजणार नाही याची काळजी घ्यावी. आता इथे मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. ते म्हणजे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही चिमूटभर मीठ ॲड केलं ना तर त्याची लज्जत अजूनच वाढते. तो पदार्थ अजून टेस्टी लागतो. मी इथे चिमूटभर मीठ ॲड केलं आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी पाववाटी साखर ॲड केली आहे. आमच्याकडे शिरा फार गोड आवडत नसल्यामुळे मी साखर कमी वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण वाढवू देखील शकता. साखर टाकल्यानंतर मी तीसुद्धा रव्यामध्ये प्रॉपर मिक्स करून घेतली आणि शेवटी वेलची पूड ॲड केली. कढईला थोडा वेळ झाकून ठेवलं. साधारण 2 ते 3 मिनिटांनी झाकण उघडून पाहिले. मस्त सरसरीत असा गरमागरम अस्सल साजूक तुपातला प्रसादाचा शिरा तयार आहे. खूपच छान दिसतोय हा शिरा. चवीलासुद्धा नक्कीच खूप टेस्टी झालेला असणार. तुम्ही बघू शकता इथे शिऱ्याला तूप सुटलेलं आहे. मंडळी, ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कशी होतीये ते. ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज पाहत रहा आणि पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.